ए अगं काय काम धंदा सोडून बसली का मोबाईल वरती सकाळ सकाळ? काय काम करू? काय काम करू? घरात काम नाही पडली एवढी मोठी? तुम्ही माझं काय करता तुमचं मी काम करायला? हा? तुझं काय काम आता मधीच? माझं काय काम म्हणजे तुम्हाला किती दिवस झालं मी सांगितलेलं ते माझं लाडक्या बहिणीचं पैसे आलेत का नाही त्याचं बघा काय झाले काय नाही केलं तुम्ही एकदा तरी? हा, तिसरा महिना चालू आहे हा. अरे केला? बापरे. आता हे अगं पण मी केलं होतं ना केवायसी कधी सगळं. केलती केवायसी? कधी केलती? असतंय लक्ष तुमचं कुठं कुठल्या गोष्टीवर? अगं- असतंय? हा, अगं बाई तुझं काय डोकं बिकं फिरलं काय? मी केवायसी केलती की. माझं डोकं फिरायला मग आता मला मला कसे आता पैसे नाही सांगते आले? मला 3 महिने झाला आता आता आज सांगा लागले आज सांगायला लागले मी तुम्हाला रोज तुमच्या पुढे मांडते मला काय म्हणते केले प्रमेला येतील पैसे केले प्रमेला येतील पैसे. बरं आज एवढं भडकायची काय गरज आहे तुझी? आज एवढं भाडकाची काय गरज आहे? आमचा ग्रुप आहे मुलींचा हं. मोबाईल मध्ये सगळ्यांचे पैसे आलेत 2 दिवस झालं माझेच पैसे नाही आले अजून. आयला लय अवघड आहे राव. काय सांगू मी आहे ना मी ही जे केवायसी केलेलं होतं माहितीये का मित्रांनो? ही जी केवायसी आहे ना मी केलेली होती. कसं काय मी सगळं तर डॉक्युमेंट सगळं दिलं होतं केवायसी बी केली होती. तुला मेसेज आला नाही? मला सांगायला नाही पाहिजे होतं तू. तुला एवढं सकाळ सकाळी हे बघा मला काहीच बोलू नका तुम्ही माझ्या संग काहीच बोलू नका. एक तर नाही तुम्ही तुमचं काम करत नाही 24 तास 12 महिने मोबाईल असतो खिशात एक धड तुम्हाला कुठले बघता येत नाही बातम्या बितम्या बघता काय उपयोग तुमचा एवढा? इतकी दिवस झालं सांगायला लागले केवायसी करा केवायसी करा. मला काय म्हणले केलंय मी प्रमिला. मला महिना पूर्ण डिसेंबरचा महिना तुम्ही फसवलं केलंय म्हणून. जानेवारीचा महिना संपत आला दिलाय महिना वाढून नुसतं म्हणले केलं तुम्ही. मित्रांनो आता तुम्ही सांगा मी आहे ना ही जी केवायसी केलेली होती बरं का केवायसी केली होती त्याचा मेसेज पण मेसेज मुद्दाम आला केलाय नाही. तुम्ही मुद्दाम 2 का 3 वेळेस केवायसी केली होती मुद्दाम मी. केलाय तुम्ही हा? मुद्दाम केलाय. मुद्दाम करायचं काय मुद्दाम संबंध केलाय. आहे ह्याच्यामध्ये आता? तुम्हाला कसं वाटायचं पहिलं कसं मला ही पैसे मागायची नाही का ओ द्या की आता कसं माझ्या अकाउंटला पैसे येतात ना मी 1 रुपया मागत नाही. तुमचं तिथं मॅन इगो तुमचं हे होतोय ना अरे हे मला पैसे कसं काय मागत नाही म्हणजे आता स्वतःच्या मनाने काय पण घेते करते असं म्हणजे आहे तुझं ना. म्हणणं असं आहे का मी पैसे बंद केले हो तुझे? तुम्ही बंद केलेत पैसे तुम्हाला बघवत नव्हतं म्हणून. एवढं सगळं हातात असतं ना माझं सगळं डॉक्युमेंट सगळं तिथं आहे मला वर्ष झालं पैसे सुद्धा व्यवस्थित येतात. ह्याच वर्ष कसं काय नाही आले का तुम्ही काय काड्या केल्यात काय माहिती. मित्रांनो हे सगळं ही जी भांडणं लागलेत ना घरामध्ये या सरकारच्या ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे लागलेत माहितीये का? एक तर ह्यांनी काय केलं माहितीये का केवायसी करायला सांगितलं केवायसी केली त्या केवायसीचं काही मेसेज बी आला नाही त्याचं काही स्टेटस बी दिसलं नाही काय नाही. त्याच्यानंतर मी गेलो सरकारला काय तेवढंच कामं नाहीत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन म्हणायला केवायसी करा सांगतात ना एकदा करा म्हणून करायचं ना तेव्हा मग स्वतः बसायचा भ्रमामध्ये नंतर सरकारला दोष देत बसायचा. त्याच्यानंतर मी गेलो होतो माहितीये का 2-3 वेळा तिथं सांगा लागली वेबसाईट बंद झाली हे बंद झाले काय मोबाईल बंद ट्राय नाही करायला लागले. झालेलं काय बंद नाही झालं उगा तुम्ही थापा मारताय काहीच बंद झालेलं नाही. आता त्यांनी काहीतरी कस्टमर केअर नंबर दिला त्याला बी फोन केला तर ती मॅडम काय तर दुसरं सांगा लागली म्हणजे आम्हाला काय आम्हाला काय शासनाकडून काय सांगितलं नाही. तुम्हाला काय ते customer सगळं करतील? जाऊ दे ते झालं नंतरच आधी काय झालं तुम्हाला आधी काय झालं मित्रांनो हो का ह्याचं काय झालं माहितीये का हे रोज भांडणं चालू आहे ती घरामध्ये एकतर हे 1500 मी काय रुपये करणार नाही बघा तुम्हाला सांगायला. एवढं काय ते जायला ते देऊन दिलंय ते भीक मागितल्या का तर ही तर घरात रोज भांडणं चालू आहे त्या पैशामुळे एकतर सरसकट चालू करून टाकावं नाही तर बंद करून टाकावं ते पैसे माहितीये का? विनाकारण डोक्याला ताप झालाय रोज उठून ही बाई माझे डोकं किरकिर करते माझ्या मागे इथं. कोणाचा दोष नाही दोष आता तुमचा आहे. तुम्ही मुद्दाम केलेलं आहे. तुम्ही खरंच तुम्ही जे व्हिडिओ कोण बघताय ना ही व्हिडिओ त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा की हे केवायसी केल्यानंतर पण असे प्रॉब्लेम आलेत का नाही सांगा. काहीच म्हणजे problem आले. ह्या तुम्ही बाईला समजेल. तुम्ही काय करत होते वर्षभर तुम्ही काय करत होते तुम्हाला वर्षभर एक कुठं महिना काय होता करायचं ना? होतं मला इथं? तुम्हाला डिसेंबरचा पूर्ण 1 महिना होता मी तुमच्या विश्वासावर बसले माझं मी गेले असते ना करायला मग मला सांगायचं ना मला होत नाही प्रमिला म्हणून मी गेले असते करायला. हे जखमारी केली असते ना हिला करू दिलं असतं ते परवडलं असतं माहितीये का? नाही मी करतो वेळ आहे प्रमिला थांब अजून नाही आलं अपडेट अपडेट आलेलं नाही अजून वेबसाईट ओपन नाही झाली. अगं खरंच नाही चालू झालं वेबसाईट अजून पण. दुसरा पर्याय एकच आहे काय असेल ते माझं पटकन चालू करून द्या नसेल तर 1.5 नाही मला 2000 रुपये तुम्ही द्यायचे आणि मला त्या रुपयाचं का नाही हिशोब पण विचारायचं नाही कसलाच मी आता सांगेल मला म्हणायचं पण नाही माझ्या पगारात एवढं गेल्यात तेवढं गेल्यात म्हणून माझे मला 2000 रुपये द्या मग. काय माहितीये का तुम्हाला ते 1500 रुपयामुळे आहे ना माझी इथं 10-1 हजाराची पगार सुद्धा अशी किरकोळ वाटायला लागले असं होऊन बसले माझ्या नशिबाला. देण्याने घेण्याचा रुबा बाई काय करू बाबा तर मी आहे ना या गव्हर्नमेंटला आहे ना बघा लोकांची नवरा बाबा आपल्या बायकोला पैसे भेटायला लागलेत कसं लाईनीला उभं राहतात नको ते थरं करतात तुम्ही बघा घर बसले ऐकतो होतं तुम्हाला वेबसाईट वरती लॅपटॉप आहे घरात करायचं एखाद्यानं केल्यानंतर ही भाव खायला ना मगले. मी अगं तुला किती वेळा सांगू बाई मी विचार केला होता त्या मी विचार केला होता माहिती त्या पैशातनं काय काय करायचं ते अगं मी तुला कसं सांगू मी सगळ्या गोष्टी करून बसलोय का ते व्हायना गेलंय का काय करू आधी करायचं आहे ते काय असं फुकट कोणी वाटायला बसलेलं नाही ते
आमचं पण तेवढं हाय बाबा इथं म्हणून केलेलं आहे ते. मी आहे ना या सरकारला हात जोडून विनंती करतो बाबांनो, ते काय ते आहे ना ते एकतर चालू करा नाही तर सरळ 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 सगळं बंद करून होय टाका. होय बघा इथं चार माणसाला बघू बायकांना नका. चार बघू बायकांना या माणसाला. देताय, 4 बायकांना देताय, 4 बायकांना तुम्ही आज अशी परिस्थिती आणून ठेवली, घरात रोज भांडणं लागायला लागले त्या 1500 रुपयामुळे, माहिती का? ह्याने मुद्दाम केल्याने लॉन आणि एकतर ते नावं लोकांना सरसकट ठेवली. द्या नाही तर सरसकट बंद करून टाका. उघड डोक्याला ताप करून ठेवलाय तुम्ही इथं. मी विनाकारण काय घरात करणार भांडणं नाही चालू घरात काम, मला आहे. केवायसी मी करून पण आता ही बाई म्हणते मीच बंद नाही पैसे करायला केले. तुम्ही केवायसी मूर्ख आहेत का मग केलेले असताना मग पैसे कमेंट नाही करून द्यायला? सांगा मित्रांनो, तुमच्यापैकी कुणाचाच घरात असा प्रॉब्लेम झाला असला तर उगा माझ्या डोक्याला ताप झाला इथं, म्हणजे हिला बी कळल हिचं एकटीच बंद झालेत का अजून कोणाचं बंद झालेत, माहिती का? इथे सगळ्या माझ्या मैत्रिणीचे पैसे आलेत मला बघितलं सांगायला लागलेत. एवढंच कारण भेटलं आता बाई, दिवसभर आता माझ्या डोक्याला दिवस हो नाही आता. तुम्ही जा. जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत स्वतःचं काम असलं कसं लगेच चटकन होतंय. माझं मला नंतर लगेच ठेंगा. काय अवघड झालं नशिबाला अवघड आहे. माझ्या यायला. मुद्दाम करत मी मुद्दाम. तुम्हाला सांगू का, एक तर ती केवायसीची वेबसाईट बंद आहे, दुसरी गोष्ट त्यांनी कस्टमर केअर नंबर दिला. सगळं आता चालू आहे, प्रयत्न काल करायला का ते परवा माणसानं. दिवशी तुम्हाला एक गोष्ट अजून मी सांगतो, हिला विश्वास नसेल तर कालच आहे ना आदिती तटकरी मॅडमनी आहे ना त्यांनी काय केलं माहितीये का, काल का परवा दिवशी काहीतरी पोस्ट टाकली की आम्ही असा असा नंबर देतोय, 181 नंबर आहे बघा तो. ते म्हणले की ह्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमचं काय असेल ती शंका निरसन करा. मी काल तुझ्यासमोर फोन नव्हता लावला, ती बाई बोलत होता कट केला तुम्ही फोन. ती कस्टमर केअर वालीनं फोन उचलला, त्याला ती म्हणली मला तुम्ही जावा कुठंतरी तिकडे जिल्हाधिकारी करायला. आता तिथं घ्या, तिथं जाऊ, आम्हाला तुम्ही आम्हाला काय माहिती तर सांगावं काय कधी चालू नाही म्हणे, आम्हाला काय सांगितलेलं नाही त्यांनी. आता काय डोकं पडून घ्यायचं मी? ते मला माहित नाही, ती तुमचं तुम्ही बघा. तुम्ही आधी सांगायचं होतं मग प्रमिला माझ्याने होत ना तुझं बघ. मी माझं बघितलं असतं मग तुम्हाला काय बोलले पण नसते. तुमच्या विश्वासावर बसले मी. एकतर होतंय का सांगा, नसेल तर माझे मला पैसे द्या. सरसकट मी या सरकारला विनंती करतो, एकतर सरसकट चालू करा नाही तर सरसकट बंद करून टाका. लय घरात असे माझ्यासारखं मला वाटतं हजारो घरात ही भांडणं चालू झालं असतील या 1500 रुपयामुळे. ऐक इथंच संसार ठिकाणा गेले का घर तुटा लागली लोकांची बातमी ऐकायला लागलोय मी या 1500 रुपयामुळे. एकतर चालू करा सरसकट नाही तर बंद करा. 4,500 रुपये माझे हे झालेत माहितीये काय 3 महिन्याचे. कट करते व्हिडिओ, कट कर.